इथे? अरे मी ते गाडे पाटलांच्या घरी धाड पडली ना, तर मी अकाउंटसाठी. अच्छा, त्या सीएन कडून तू आली होतीस? ओके ओके, मग आता तुला ऑफिसला जायचंय? हो. सोडू मी तुला? चल. आता संतोष दादा इथे पप्पांशी भावना मॅडमच्या मंगळसूत्राबद्दल बोलायला आले होते, हे सगळं भावना मॅडमना कळणार, म्हणजे त्यांना पुन्हा त्रास होणार. माझ्यामुळे किती त्रास होतोय भावना मॅडमना. आणि दुसरीकडे तर मात्र भावना मॅडमनी मला आणि माझ्या घरच्यांना एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलं. दादा ऐक ना, मला एक विचारायचं आहे. काय? तू इकडे गाडे पाटलांकडे कशासाठी आला होतास? म्हणजे काही काम होतं का? माझं कसलं बोडक्याचं काम, उलट इथे आलो म्हणून ऑफिसमध्ये हाफ डे पडणार आहे माझं. म्हटलं एक प्रश्न मार्गी लागला असता, पण कसलं काय? कसला प्रश्न? खूप मोठा प्रश्न. आता तू कशी आली होतीस इकडे आणि ही इन्कम टॅक्सची रेड परतवून लावलीस, तसं तुझ्या आयुष्यात जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याविषयी विचार केलायस? नाही ना. तर तुला इतरांच्या घराच्या अब्रूची पडलेली आहे, पण माझ्या घरात जी उठाठेव चाललंय त्याचं मला बघायला नको? काय सांगू तुला, ही रोजची कटकट नकोय मला. त्याचाच सोक्षमोक्ष लावायचा आहे मला. तुझ्या या मंगळसूत्रावरून सुरू झालेल्या चर्चा माझ्या ऑफिसपर्यंत पोहोचल्यात. लोक शेण घालतायत माझ्या तोंडात. आपल्या घरच्यांनी काय माझं नाक कापायचा मक्ताच घेतलेला आहे. तेच निस्तरायला आलो होतो. म्हणजे काय? म्हणजे तुझ्या गळ्यात हे जे निनावी माणसाने मंगळसूत्र घातलंय ना, तो माणूस कोण आहे ते शोधून काढा हे सांगायला आलो होतो. शोधतो म्हणालेत ते. दादा हे तू कशाला सांगितलंस त्यांना? अरे सगळीकडे चर्चा होईल याची. आपल्या घरातली गोष्ट घराबाहेर कशाला काढायची? घराबाहेर? हा, वा 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 वा. एकीकडे हे सिंचनाचं माहेर म्हणून मिरवता, त्या सिद्धूची एवढी कौतुका करता, आणि आता ते घराबाहेर जातं त्यांच्याकडे नेल्यावर विषय. काय बोलतेस भावना? हे बघ भावना, सांगतो ते लक्षात घे. हे मंगळसूत्र लपवणं हा यावरचा उपाय नाही. मी जे करतोय ते योग्य आहे. अरे ऐक ना दादा, मला पुढचं काही सांगू नकोस, कळलं ना? काय करतोय ते कळतंय मला. बघत जा पुढे. तुला माहिती आहे आरती, हिना या झाडांना रोज पाणी घालते, यांच्याशी रोज गप्पा मारते. हा, काय सुंदर सुंदर झाडं लावली होत ताई तुम्ही. भारी आहे. मी काय म्हणते, आपण असं जरा फिरत फिरत बाहेर जाऊन यायचं का? बाहेर? हा, म्हणजे हे बघा, अजून जरा झाडं घेऊन येऊयात. अशी फुलांची लय आवडतात मला. नाही म्हणजे तुम्हाला चालणार असेल तरच. आरती अगं तसं काही नाही, पण खूप उशीर झालाय ना आता, आणि जयंतला असं एकट्याला सोडून कसं जायचं? हा ते पण आहे, पण अहो ते एकटे कुठे आहेत ताई? वेंकी आहे की त्यांच्यासोबत? हो, म्हणजे वेंकी दादा आहे त्याच्यासोबत. काय ना, जयंतला जर मी दिसले नाही ना तर त्याची चिडचिड होते अगं, आणि आजारी पण आहे ना तो. हा ते बरोबर आहे ताई. कच्चर जायचं का? मला एक नाही लहानपणापासून लई इच्छा आहे अशा मोठ्या घराची गच्ची वरकायची. म्हणजे लहानपणापासून मला असं वाटायचं का घर एवढं मोठं असेल, तो गच्ची तो किती मोठी असेल. जायचं काय गच्चीवर? हा आरती, जयंतला एकदा विचारावं लागेल. का? किल्ली त्याच्याकडे असते ना, म्हणून. मग जाता जाता घेऊन जाऊ वरती. मी काय म्हणते, आपण त्या दोघांना पण घेऊन जाऊयात ना गच्चीवर नंतर. आणि जयंतला असं आजारी असताना एकट्याला सोडून कसं जायचं? चल आपण आज जाऊया. ये. अहो असं काय म्हणताय काकू? तुम्ही इतक्या उन्हातानात या वयात काम करू शकता, तर मी साधी मदत नाही करू शकत का तुम्हाला? आणि हे बघा, तुम्हाला आभार मानायची अजिबात गरज नाहीये. देव करो आणि तुमची सगळी फुलं विकली जाओ. आता मी काय करू? हे तर नाव सांगाय बी तयार नाही. पण आता पुण्यांदा मी याला नाव विचारलं तर याला संशय येईल. बरं चला येतो मी. आज मालिकला जाईल र, पण उद्या लई अवघड हाय बघ. का हो? अरे उद्या देवीचा वार नाही ना, म्हणजे लोक बी कमी येतात र देवळात. म्हणजे समधी फुलं तशीच राहतात बघ. आणि आमचं कसं आहे,
फुलं इकले गेले तरच आमचं पोट भरते बघ. उद्याचा दिवस मला उपवासच घडणार आहे बघ. काकू तुम्ही नका काळजी करू, उपास वगैरे काही होणार नाही. मी उद्या येऊन सगळी फुलं विकत घेईन तुमची. खरं म्हणतोस वय? हो काकू 100% करा. लय उपकार होतील बघ तुझं. कधी येशील रे तू? तुम्ही सांगा कधी हो, तेव्हा येतो. द्यायची काकड आरती असते बघ फाटला 6 वाजता. तवा येशील? ठीक आहे काकू, तुम्ही नका काळजी करू, मी तेव्हा येतो. ठीक आहे. येऊ आता. हा हा चला, काळजी घ्या. हा. काय ग? अगं काय झालं? हा काय झालं सांग मला. आई, मी कामावर जाताना मोठ्या तोंडाने तुम्हाला सांगून गेले की मी सगळं काम करेन, मला जमेल सगळं काम. पण नाही आई, नाही जमलं मला ते काम. अगं खूप अवघड आहे ते काम. आणि तिथे गेल्यावर मला कळलं की तुम्ही किती कष्ट करताय. बाबा, मी आईंच्या कामावर गेले होते ना, तेव्हा मला खरी जाणीव झाली की आई खूप कष्ट करतात. आणि बाबा, आपल्या घरावर खूप कठीण परिस्थिती आली ना, तर मला नाही वाटत आपल्या घरातलं इतर कोणी पुरुष तुमच्याऐवजी रिक्षा चालवायला जाईल. त्यामुळे तुमच्या कष्टाची तर फार फार कल्पनाच करू शकते हो मी. आई, बाबा,